महागाव येथे तोतया नायब तहसीलदाराने घातला 33,000ने गंडा। नायब तहसीलदार बनून आलेल्या इसमाने शहरातील किराणा, भांडे व्यावसायिक व आचारी यांना हजारो रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार दिनांक 7 फेब्रुवारी रोजी उघडकीस आला। महागाव शहरातील किराणा दुकानावर एक इसम दुपारी 1 वाजताच्या दरम्यान येऊन आपले नाव देशमुख असून आजच महागाव तहसील कार्यालयात नायब तहसीलदार म्हणून रुजू झाल्याचे सांगत, आपल्याकडे लग्न समारंभ असून त्याकरिता किराणा साहित्य पाहिजे असल्याचा बहाणा करून त्यांच्याकडून काजू, बदाम, अंजीर, पिस्ता असा रोख रक्कम 18,000 रुपयांचा किराणा सामान, तसेच भांडे विक्रेत्यांकडून एक मिक्सर किंमत 2500 रुपये, तसेच इंदिरानगर मधील आचारी नारायण लक्ष्मण कोल्ही यांच्याकडून रोख रक्कम 11,600 रुपये व 1100 रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण 33,200 रुपयांचा मुद्देमाल घेऊन पैसे थोड्या वेळाने आणून देतो असे सांगून पोबारा केला। परंतु बराच वेळ होऊन सुद्धा सदर इसम परत न आल्याने कोल्ही यांनी महागाव पोलीस स्टेशन गाठून घडलेला प्रकार पोलिसांना सांगून फिर्याद दाखल केली। पोलिसांनी यावरून अनोळखी इसमा विरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे। व्यापाऱ्यांना फसवणुकीचे प्रकार दिवसागणिक वाढत आहे। येणाऱ्या काळात तहसीलदार, ठाणेदार, सीआयडी, इन्कम टॅक्स अधिकारी म्हणून भामटे आपल्याकडे येतील। त्यांच्यावर विश्वास न ठेवता न घाबरता त्यांचे आधार कार्ड व शासनाने दिलेला आयडी कार्ड मागण्याची हिंमत आपण करावी। आपल्यावर जर अन्याय झाला तर आपण व्यापारी महासंघाचे व्हॉट्सअप नंबर 9881818149 वर मेसेज किंवा कॉल करू घटनेची माहिती द्यावी असे आवाहन महागाव तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगदीश नरवाडे यांनी केले आहे।